हेची दान दे गा देवा तुझा विसर न भावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विठ्ठल जयत तेधिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वदात्रहिं दयत दृश्यता दिक्षुतावका त्वय धृतास्तव त्वां चिन्वते जयांची केली स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण ते गुरूंचे निवारून आता नागेंद्र हाराय त्रिलोचनाय भस्मागरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नगराय नमः शिवाय नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची दुसरे चरण संताची हो त्यांच्या कृपा दाने कथेचा विसारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विसारू त्यांच्या कृपा कथेचा विसारू त्यांच्या कृपा दाने कथेचा विसारू पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताजिया त्यांच्या कृपा दाने कथेचा विसारू बाबा श्री सद्गुरु दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन त्यांच्या कृपा दाने कथेचा विसारू दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका कलावज्ञ जीव धराथावतारम कलाकांक तेजो दिकामोदि वक्त्रम खलानी शबाधा पनहोदार हदक्षम गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे दिवसभर काम दे पोटापुरता दाम दे जन्म उद्धारण्या मुखी तुझं नाम दे गळ्यामध्ये माळ दे हातामध्ये टाळ दे देवा मला एकतरी अशी संध्याकाळ दे विठ्ठल हला विठला विठला हला विठला विठला विठला
प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी प्राप्त वेळी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी शोभून दिसणारे व तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांना उपदेश करणारे राजा. अहो राजा, तुमच्या हातामध्ये ढाल आणि तलवार असणं हा तुमचा परमार्थ झाला राजा, परंतु आमच्या गळ्यामध्ये माळ व हातामध्ये टाळ असणं हा आमचा परमार्थ झाला असा उपदेश करणारे जगद्गुरु जगतवंदनीय श्री संत तुकोबाराया यांचा उत्कृष्ट असा अवघ्या 4 चरणाचा अभंग. किती चरणाचा? बोलत चला, किती चरणाचा? 4 चरणाचा अभंग आज तुम्हा आम्हा मायबापांच्या सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बघा तुकोबाराय काय म्हणतात, देवा जर तुला काही दान द्यायचं असेल ना तर मला दुसरं काही देऊ नको, फक्त काय दे, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न भावा. तुकोबाराय म्हणतात, देवा तुझ्या नामाचा विसर मला पडू देऊ नको. तुझ्या नामाचा विसर जर मला पडू दिला नाहीस ना तर मी काय करीन, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. तुझ्या नामाचं गुण गाईन आणि मला धन संपत्ती काही नको, फक्त काय दे, न लगे मुक्ती धन संपदा, संत संग दे सदा. फक्त संतांची संगती दे आणि या गर्भवासाच्या दुःखातून वेगळं कर, आनंदाने घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी. आता हा झाला अभंगाचा शब्दशः भावार्थ. आता तुम्ही झोपल्यात तरी हरकत नाही, जाताना तुम्हाला मी उठवून देऊन जाईन. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर माझं तुम्हाला सांगणं असेल की दादांनो, जे कोणी तिकडे बसले ते इथं सभा मंडपात येऊन बसा, नाहीतर मी तिथं येईन, लवकर या. बघा कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर अल्पासा परिहार देणं हे बघ त्याचं आद्य कर्तव्य ठरतं. महाराज ज्या ज्ञानोबरायांच्या तुकोबरायांच्या स्पर्श वर्षाने पावन्न झालेली ही महाराष्ट्र भूमी आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं छोटस मोठस गाव हसनाबाद आणि या ग्रामस्थानांच्या वतीने चालणारा हा अखंड हरिनाम सप्ताह व या सप्ताहामधील संपूर्ण कार्यकर्ते मंडळी आणि दरवर्षीप्रमाणे गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी माझ्याकडे तुम्ही ही कीर्तनाची सेवा दिली, तुमचेही मनापासून आभार. आणि तसंच माझ्या कीर्तनाला लादणारे, आता मी कधी कीर्तनात सांगितलं नाही परंतु आज सांगते, माझ्या कीर्तनाला आवर्जून उपस्थित असतात असे असणारे ओंकार महाराज, त्यांचेही मनापासून आभार. आणि तसेच आमचे विशाल दादा असतील त्यांचेही मनापासून आभार. आता बघा तुम्ही म्हणताना आम्ही राहिलात, बघा हिमालयाच्या पर्वताला काश्मीरचे चंदन, हिमालयाच्या पर्वताला काश्मीरचे चंदन. कीर्तनाला सुरुवात करण्या अगोदर तुम्हा सर्वांचे अभिनंदन. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. आता बघा कीर्तन म्हणजे काय हो, आता इथं भरपूर कीर्तनकार येऊन गेले परंतु मी सांगते बघा कीर्तन म्हणजे काय. तर डोळे तलाव नाहीये तरी सुद्धा भरून येत आहेत, ओट कापड नाहीये तरी सुद्धा शिवल्या जातोय, निसर्ग बायको नाहीये तरी सुद्धा रुसला जातोय, माणूस वातावरण नाही तरी सुद्धा बदलला जातोय आणि त्याच बदललेल्या माणसाला पुन्हा बदलून समाजात आणलं जातं ना, त्याला कीर्तन असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठला 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 विठ्ठला. बघा आता महिला मंडळ आपण देवाला दान मागतो की नाही, बोलत चला, मागतो की नाही. हा, परंतु दान कसं मागितलं पाहिजे, तर दान माझ्या संत महात्म्यांनी मागितलं. काय मागितलं, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर न भावा, गुण गाईन आवडी ह्याची माझी सर्व जोडी, असं मागितलं. परंतु आपण कसं मागतो, ह्याची दान दे गा देवा, शेजाऱ्याला रोग व्हावा, त्यात त्याचा काटा निघावा, त्याचा बंगला माझा व्हावा, असं आपण दान मागतो. परंतु मला सांगा देवाला काय आवडतं, आवडे देवासी तो एका प्रकारे नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार रात्रंदिवस, नामाचा उच्चार. आवड देवासी तो एका प्रकार, आवड देवासी तो एका प्रकार, आवड
नामाचा उच्चार रात्रंदिवस. देवाला त्याच्या नामाचा उच्चार रात्रंदिवस केलेला फार आवडतो. परंतु तुकोबाराय काय म्हणतात की हेच दान दे. कोणतं दान दे तुम्हीच सांगा, कोणतं दान दे? दानाचे भरपूर प्रकार आहेत बघा. अन्नदान, वस्त्रदान, ज्ञानदान, भूदान, कांचनदान. तसेच आज तुम्ही सर्वांनी केलं. कुणी कुणी केलं? रक्तदान. कुणी कोणी केलं? इथं कुणीच नाही का केलं? आज तुम्ही जे दान केलं ते सर्वात श्रेष्ठ दान ते म्हणजे रक्तदान. आणि सप्ताहामध्ये दिलेली वर्गणी ही सुद्धा एक दानच आहे. असे दानाचे भरपूर प्रकार पडतात महाराज. परंतु तुकोबाराय काय म्हणतात? तुझा विसर न हो. बघा आता विसर जर पडला तर काय होतं बघा, 2 मिनिटात सांगून जाईल. एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं महाराज. आता नवीन लग्न झालं म्हटल्याच्या नंतर जावयाचा कसा थाट असतो तसं सासूबाईने जावायला एकदा जेवणाकरिता बोलवलं महाराज. आता जावई आले, परंतु सासूबाईने काय बनवलं होतं? नवीन आयटम बनवलं होता. काय बनवलं होतं? पूर्वीच्या महिला मंडळ बनवायच्या बघा, दिरडा आणि गुळवणी. दिरडा गुळवणी बनवलं होतं महाराज. आता जावयाला तो आयटम कसा होता? नवीन होता. मग जावई काय म्हटला, मला जेवायचंच नको. नको म्हटल्याच्या नंतर सासूबाई म्हटल्या, अहो एवढ्या जीवाचा आटा पिठा बनवून स्वयंपाक बनवला, एक तरी घास खा. असं म्हटल्याच्या नंतर जावईने घास खाल्ला महाराज. ते दिरडा गुळवणी जावायला एवढं आवडलं, अख्खी दुर्डीच पार केली महाराज. आता केल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी घरी जाण्याकरिता निघाल्याच्या नंतर सासूबाईला आवाज दिला, ओ सासूबाई, अहो काल जेवणामध्ये काय बनवलं होतं? त्यावेळेस सासूबाई म्हटल्या, दिरडा आणि गुळवणी. महाराजांना जप सुरू केला, दिरड गुळवणी, दिरड गुळवणी. महाराज जप सुरू केला. हा जप सुरू केला आणि बसमध्ये बसला. आता बसमधून उतरला, त्याला एक काय दिसला? केळीवाला दिसला. आता केळीवाला दिसला, केळी घेतली, केळी खाल्ली, परंतु साल मागे टाकायची सोडून कुठं फेकली? समोर फेकली महाराज. आता मस्त त्याचं डुलत डुलत नामस्मरण सुरू होतं, दिरड गुळवणी, दिरड गुळवणी. नामस्मरण सुरू होतं महाराज. परंतु चुकून त्याचा पाय त्या केळीच्या सालावर पडला. आता जसा पडला तसा घसरला, जसा घसरला तसा पसरला, आणि जसा पसरला तसा विसरला विठ्ठल. आता विसरला महाराज. घरी गेला. घरी गेल्याच्या नंतर बायकोला म्हणाला, 2-3 दिवसांना बायकोला म्हणाला, बायको अगं ते तुझ्या आईने काहीतरी बनवलं होतं, ते मला खायला बनवून दे बरं. त्यावेळेस ती म्हटली, काय बनवलं होतं? हा म्हटला, काहीतरी बनवलं होतं, दे मला खायला बनवून. आता असं म्हटल्याच्या नंतर बायको म्हणाले, अहो काय बनवलं होतं ते तर सांगा. महाराज त्या दोघांचे एवढे भांडणं लागले. नवऱ्याने बायकोला एवढं हाणलं महाराज. परंतु हे कालव्याचं ऐकून एक शेजारची आजी त्या ठिकाणी आली आणि म्हटली, एवढं हाणलं की पाठ पूर्ण दिरड्यासारखी करून ठेवली. त्यावेळेस हा म्हटला, हा मला हेच खायचं होतं विठ्ठल. एवढं विसरल्यामुळे एवढी फजिती होते. तर मला सांगा, त्या देवाच्या त्या भगवंताच्या नामाचा विसर पडल्यावर किती फजिती होत असेल? तर हेच तुकोबाराय अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात. हेची दान देगा देवा, 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 हेची दान
तुझा विसर न व्हावा. आता तुकोबरायांना दान काय मागावं हे कळाल्यामुळे तुकोबराय म्हणले तुझा विसर न व्हावा. पण महाराज दान कोणी मागितलं हो? तर दान सावित्रीने मागितलं. काय मागितलं? की माझ्या सासरेने माझ्या मुलाला राजगादीवरती बसलेलं पाहावं महाराज. एका मागण्यात 4 मागण्या मागून घेतल्या. आता तुम्ही म्हणाल ताई कोणत्या 4 मागण्या? तर बघा, सासरा आंधळा होता त्याला डोळे द्यावे लागले. नवऱ्याला यम देऊन येण्यासाठी आले होते त्याला सोडावं लागलं महाराज. संतान नव्हती मुलगा द्यावा लागला. दारिद्र्य होतं संपत्ती प्राप्त झाली. कशामुळे? दान काय मागावं हे कळाल्यामुळे. आता कोणाकोणाला तर आणखीन कोणाला कळालं? तर बघा, गोपाळ भट्ट व गोविंद भट्ट या भावांनी देवाला प्रसन्न करून घेण्यासाठी घोर तपश्चर्या केली. आणि त्या तपाच्या पुढे भगवान विष्णू प्रकट होऊन इच्छित वर मागावं असं म्हटले. त्यावेळेस गोपाळ भट्टाने 3 वर व गोविंद भट्टाने 1 वर मागितलं महाराज. आता गोपाळ भट्टाने पहिल्या वराचा उपयोग केला. तो म्हटला माझी कुरूप असलेली बायको काय हो? रूपवती हो महाराज. असं म्हटल्याच्या नंतर महाराज ती एवढी सुंदर दिसू लागली, एवढी सुंदर दिसू लागली. परंतु ज्या वेळेस ती गावाच्या बाहेर एका सरकारी विहिरीमध्ये पाणी आणण्यासाठी गेली ना, त्यावेळेस महाराज एका राजाची नजर तिच्यावरती पडली. राजाची नजर पडली. राजा पळवून घेऊन गेला महाराज. परंतु गोपाळ भट्ट कुठे गेला होता? सत्यनारायणच्या पूजेसाठी गेलेला होता. आणि तो परत आला. आल्याच्या नंतर बायको काय दिसना. परंतु ह्याला सर्व घोटाळा समजला. हिनं काय केलं? ती अस्वल हो असं म्हटलं महाराज. ती खरंच अस्वल झाली. आणि राजाला वाटलं की गोपाळ भट्टाकडे नक्की काहीतरी जादू असणार. त्यावेळेस त्यानं काय केलं? आपल्या सैन्याच्या हातानं जी अस्वल झालेली बायको होती ती काय केली? परत पाठवून दिली महाराज. आता गोपाळ भट्टाकडे किती वर राहिलं? 1च वर राहिला महाराज. आता गोपाळ भट्टाला प्रश्न पडला की बाबा आता हिला जर परत रूपवती हो म्हटलं तर परत असाच घोटाळा होणार. परत हिला कुणीतरी चोरून नेणार. त्यापेक्षा ही कुरूप असलेलीच बरी महाराज. आता तो म्हटला ती कुरूप हो असं म्हटला आणि 3ऱ्या वराचा उपयोग करून घेतला महाराज. आता गोविंद भट्टाने काय मागितलं? की माझ्या मुलाच्या डोक्यावरती छत्र धरलेलं मी पाहू. मुलगा नव्हता, मुलगा प्राप्त झाला. छत्र म्हणजे घर नव्हतं, घर प्राप्त झालं. कशामुळे? तर वर काय मागावं हे कळाल्यामुळे. विठ्ठल विठ्ठला 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 आता कोणाकोणाला तर वर काय मागावं हे देखील कळत नाही महाराज. बघा, एक राजा होता. कोण होता? झोपला नाहीत ना. मग एक राजा होता आणि तो प्रजा फिरण्यासाठी निघाला महाराज. परंतु त्याचं सैन्य त्याच्या बरोबर निघाल्याच्या नंतर तो म्हटला तुम्ही कोणीही येऊ नका, मी एकटा जातो. आता असं म्हटल्याच्या नंतर राजा घोड्यावरती सौर झाल्याच्या नंतर रानावनात राजा फिरत होता महाराज. परंतु त्याला काय झाले? तहान लागल्याच्या नंतर त्याला एक शेतामध्ये शेतकरी शेत नांगरताना दिसला महाराज. आणि तो शेतकऱ्याकडे गेला आणि म्हणाला की थोडस पिण्यासाठी पाणी मिळेल का? त्यावेळी शेतकऱ्याने त्याला पिण्यासाठी पाणी दिलं. आता राजाने पाणी पिलं महाराज. आणि राजा आनंदित झाल्याच्या नंतर राजा म्हणाला बाबा मी या प्रजेचा राजा आहे, बोल तुला वर काय पाहिजे? त्यावेळेस हा म्हटला आता हे ना धन दौलत काहीतरी मागाव की नाही. हा काय म्हटला? तंबाखूची पुडी आहे परंतु चुन्याची डबी नाही, तेवढी आणून द्या. म्हणजे वर काय मागावं हे देखील कळत नाही. बघा, जर वर काय मागावं आणि कोणाकडे मागावं हे देखील कळालं पाहिजे. समजा आपल्याला भूक लागली. काय लागली? भूक लागली आणि आपल्याला वडापाव खावा असं वाटलंय. तुम्हाला आवडतो ना? आवडतो की नाही? हा, मग वडापाव खावा असा वाटलाय आणि आपण जर वडापाव घेण्यासाठी चप्पलच्या दुकानात गेले हो काय करतील हो? अहो त्या चप्पल हाणतील ना. म्हणून वर कोणाकडे मागावं, वर काय मागावं आणि वर कसं मागावं हे देखील कळालं पाहिजे. विठ्ठल आता बघा, मला सांगा देव मोठा का देवाचा भक्त मोठा? कोण मोठा? हा, भक्त मोठा महाराज. आता तुम्ही म्हणाल ताई कसं? तर बघा, सबसे बडा कौन है? तुम्ही काय म्हणणार? सबसे बड़ी पृथ्वी है. पृथ्वी कैसे बड़ी? वो तो शेष के माथे पे खड़ी. तो शेष बड़ा. शेष कैसे बड़ा? वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो फिर शंकर जी बड़े. शंकर जी कैसे बड़े? वो तो कैलाश पर्वत पर खड़े. तो फिर कौन बड़े? कैलाश पर्वत बड़ा. महाराज कैलाश पर्वत कैसे बड़ा? वो तो रावण ने उखाड़ा. फिर रावण बड़े. रावण कैसे बड़े? वो तो राम के एक बाण से उड़े. तो फिर राम बड़े. राम कैसे बड़े? वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. तो फिर कौन बड़े?
हनुमानजी बडे म्हणजे देवापेक्षा देवाचा भक्त मोठा असतो विठ्ठल. विठला विठला आता देवाचं नाम पण खूप मोठं आहे बरं. नाम बरवया बरवंट, नाम पवित्र आणि चोखाट, नाम स्मरे निळकंठ निज सुखे निवाला. बघा, वारकरी संप्रदायाचा पाया माऊली ज्ञानोबा आहे, कळस म्हणजे तुकोबा आहे, विस्तार म्हणजे नामदेव महाराज आणि शांती म्हणजे नाथ बाबा. त्याच्या पुढे जाऊन सांगते, पाया म्हणजे ज्ञान, कळस म्हणजे वैराग्य, विस्तार म्हणजे नाम आणि शांती म्हणजे खांब. बघा, तुकोबा, ज्ञानोबा, शिवबा, विठोबा या चौघांनी आपल्याला काय दिलं? तर बघा, विठोबानं काय दिलं? प्रेम दिलं. तुकोबारायांनी काय दिलं? माथा सुधारण्यासाठी गाथा दिला. ज्ञानोबारायांनी काय लिहिलं? ज्ञानेश्वरी लिहिली, हरिपाठ दिला आणि या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. आणि शिवरायांनी काय दिलं हो? काय दिलं? तर तुम्हा मला इथं बसण्याचं सामर्थ्य दिलं आणि स्वराज्य आपल्या स्वाधीन करून दिला. महाराज, आज जर शिवाजी महाराज नसते ना तर मला आज कीर्तनात म्हणावं लागलं असतं, हुजूर क्या मैं आपके सामने कीर्तन पेश करना चाहती हूँ, क्या मैं कीर्तन पेश कर सकती हूँ, असं म्हणावं लागलं असतं. परंतु तुकोबाराय काय म्हणतात? तू जर तुझ्या नामाचा विसर मला पडू दिला नाहीस तर मी काय करीन? हे गुण तुकोबाराय- गाईन आवडी, गुण 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 गाईन आवडी. बोला, गुण गाईन आवडी, 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 याची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, याची माझी सर्व जोडी, याची माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, 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 हेच माझे सर्व जोडी, गुण गाईन आवडी, हेच माझे सर्व जोडी, गुण गाईन आवडी, हेच माझे सर्व जोडी, गुण गाईन आवडी, 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 हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, गुण गाईन आवडी, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, हेच माझी सर्व जोडी, सर्व जोडी, सर्व जोडी, सर्व जोडी. गुण गाईन आवडली
सर्व जोडी एकदा गायनाचार्यासाठी व मृदुंगाचार्यासाठी टाळ्या वाजवा. तुम्ही जेवण केलंय का? मग जोरात टाळ्या वाजवा. बघा महाराज, आता इथं तरी गायनाचार्य मृदुंगाचार्य चांगले आहेत महाराज, परंतु काही ठिकाणी बघा असं आम्ही एका कीर्तनाला गेलो होतो महाराज, आणि तिथं गायनाचार्य मृदुंगाचार्य टाळकरी खूप सुंदर महाराज, पण तिथं पेटी मास्तर नव्हतं. मी त्यांना विचारलं का हो या गावामध्ये पेटी मास्तर नाही का? त्यावेळेस ते म्हटले ताई आहे ना. मग मी मला बोलवा ना. त्यावेळेस ते म्हणले ताई आहे, परंतु शेजारच्या गावामध्ये आहे. मग ते म्हटले ताई, मी म्हणलं बोलू ना मग. त्यावेळेस ते म्हटले ताई जमणार. मी म्हणलं का हो? त्यावेळेस ते म्हटले ताई आमचा आणि त्यांचा 36चा आकडा. आता मी म्हणलं काका आजच्या दिवस 32चा करून घ्या ना. त्यावेळेस ते म्हटले ताई जमणारच नाही, तुम्ही जाऊन बोलवून घेऊन या. मी म्हणलं ठीक आहे. मग आम्ही त्यांच्या घरी गेलो. घरी गेल्याच्या नंतर मी म्हणलं चला ना काका. त्यावेळेस ते म्हटले कुठं? मी म्हणलं हासनाबाद मध्ये सप्ताह चालू आहे, माझं कीर्तन आहे, चला. त्यावेळेस ते म्हटले ताई पाकवाज वाजवायला कोण आहे? मी म्हणलं आमचे विशाल महाराज आहेत. ते म्हटले आता तर जमणारच नाही. मी म्हणलं का हो? त्यावेळेस ते म्हटले ताई 2 वर्ष झालं त्यांनी माझे 10,000 रुपये घेतले, तर आणखीन परत दिले ठीक आहे. आता इथं पेटी मास्तर तर नाही, ओंकार महाराज आहेत महाराज. ते म्हटले ताई 2 वर्ष झालं त्यांनी माझे पैसे काय दिले नाही. मी म्हणलं देऊ, परंतु चला. ते म्हटले ताई माझी एक अट आहे. आता मला तर वाटलं लोटांगणच घालायला होते की काय, परंतु ते म्हटले ताई मृदुंगाचार्य इकडं तोंड करून बसल आणि मी इकडं तोंड करून बसल. मला ठीक आहे बाबा चला. आता कीर्तन सुरू झालं महाराज. एवढी सुंदर पंचपदी चालू होती, परंतु तेवढ्यात कीर्तन सुरू झालं महाराज. परंतु कीर्तनामध्येच पेटी मास्तरला काय आठवले? काय आठवले? अहो बोला तरी, काय आठवले? पैसे आठवले महाराज. आता आठवल्याच्या नंतर त्यांना चालू केलं ना, सारे ग म पद नि सा माझे पैसे देतो का? सारे ग म पद नि सा माझे पैसे देतो का? महाराज असं चालू केलं. आता मृदुंगाचार्यानं चालू केलं महाराज. दिन तर दिन नाही नाही दिन, दिन तर दिन नाही नाही दिन, दिन तर दिन नाही नाही दिन. महाराज चालू केलं. आता मला तर काहीच कळना, परंतु आता हे सर्व घोळे एका टाळकऱ्याला कळाला, माहिती होता महाराज, माहिती होता. आता त्यानं तरी गप्प बसव की नाही. त्यानं चालू केलं बुडले रे बुडले, बुडले रे बुडले, बुडले रे बुडले, बुडले रे बुडले. म्हणजे मला सांगायचे काय, या ठिकाणी गायनाचार्य असतील, मृदुंगाचार्य असतील, खूप सुंदर महाराज, द्यावेत तेवढे धन्यवाद. आता बघा मला सांगा, तुकोबाराय श्रीमंत होते का? होते का नव्हते? अहो कोण म्हणतं तुकोबाराय श्रीमंत नव्हते? मला सांगा. ज्यांच्या गाथेतील, नीट लक्षपूर्वक ऐका बरं का, ज्यांच्या गाथेतील एका अभंगावर कीर्तन करून जर कीर्तनकार होत असेल आणि कोट्यावधी पैसे कमवत असेल आणि लोकांना आपल्या चरणावरती झुकवत असेल, तर मला सांगा अख्खा गाथाच ज्या महापुरुषानं लिहिला ते तुकोबाराय किती श्रीमंत असतील? अहो ते जाऊ द्या, तुकोबारायांचं नाव जरी घेतलं ना तरी ते यमाला तुकाराम तुकाराम राम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, नाम घेता कापेयम, नाम कापेयम, नाम घेता कापेयम. धन्य तुकोबा समर्थ, ज्याने केला हा पुरुषार्थ. धन्य तुकोबा समर्थ, धन्य तुकोबा समर्थ. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, कापेयम नाम घेता कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम, कापेयम. तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम. महाराज एवढं मोठं नाम आहे
आकाशापेक्षा माझ्या भगवंताचं गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ ओ ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी झाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ नाम आहे ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी झाड गगनाहुनी वाढ नाम आहे गगनाहुनी वाढ ज्ञानदेव पुसे निवृत्तीची झाड गगनाहुनी वाढ नाम आहे. एवढं मोठं भगवंताचं नामस्मरण नाम आहे महाराज, म्हणून तुम्ही नामस्मरण करत जा. आता तुम्ही जर नामस्मरण केलं तर तो तुम्हाला नक्कीच संकटातून वाचवतो. बघा, सांगायचं झालं तर एक अमेरिकामध्ये प्रगतीशील डॉक्टर होते महाराज. त्यांचं नाव काय होतं? नितीन मांडगे नाव होतं महाराज. एवढे मोठे डॉक्टर बाहेरून लोक त्यांच्याकडे रोग बरा करण्याकरिता यायचे. आता महाराज, परंतु त्या डॉक्टरचा देवावर विश्वास नव्हता महाराज, किंचितही विश्वास नव्हता. आता त्यांना दिल्लीहून पत्र आलं की साहेब, अहो तुम्हाला तुमचा खूप मोठा सत्कार करायचा आहे, तुम्ही याल का? त्यावेळेस नितीन मांडगे सर म्हणाले, अहो एवढ्या आदराने बोलवलंय म्हटल्याच्या नंतर हो म्हणून सांगितलं महाराज. वेळ सांगितली होती त्यांना किती? 10 ते 11 महाराज वेळ सांगितली होती. परंतु आता गाडीमध्ये बसले, सकाळी पहाटे 4 वाजता निघाले महाराज. गाडीमध्ये बसले आणि जेव्हा जात असताना काय झालं, रस्ता चुकले महाराज. परत वापस आले, लोकेशन पाठवलं, परत रस्ता चुकले महाराज. कमीत कमी 100 ते 150 किलोमीटर रस्ता चुकले होते. किती? 100 ते 150 किलोमीटर महाराज. आता काय करावं? 11 वाजले. आता नितीन मांडगे सर म्हणाले की ड्रायव्हर कुठेतरी गाडी थांबवा. आता गाडी कुठे थांबवणार? अंधार होता, घर नव्हतं, दार नव्हतं महाराज. परंतु एक झोपडी त्यांना दिसली महाराज. दिसल्याच्या नंतर ड्रायव्हरनं गाडी थांबवली, बाहेर आले आणि त्या झोपडीवरची कडी वाजवली. वाजवल्याच्या नंतर एका ताईने दरवाजा उघडला आणि त्यांचं नाव विचारलं नाही, गाव विचारलं नाही, काहीच विचारलं नाही आणि त्यांना आतमध्ये घेतलं महाराज. आता घेतल्याच्या नंतर त्या म्हटल्या, तुम्ही थांबा, मी चहा करून आणते. आता त्या अगोदर काय करत होत्या तर एका पाण्यामध्ये भगवान श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली होती आणि त्याचं भजन करीत होत्या. परंतु आता चहा करण्याकरिता गेल्या, परंतु नामस्मरण बंद पडलं, म्हणून चहा गॅसवरती ठेवला आणि परत नामस्मरण करण्याकरिता गेल्या महाराज. परंतु गेल्याच्या नंतर चहा जळाल्याचा वास आला आणि चहा जळाला महाराज. जळाल्याच्या नंतर परत चहा ठेवला, परत नामस्मरण करण्याकरिता महाराज. परत चहा जळाला आणि आता त्या नितीन मांडगे साहेबांच्या समोर आल्याच्या नंतर त्या काय बोलण्याच्या अगोदर नितीन मांडगे सर म्हणाले, अहो ताई, तुम्ही या पाण्यामध्ये एक साधारण श्रीकृष्णाची मूर्ती ठेवली आहे आणि तुम्ही त्याचं नामस्मरण करताय का? त्यावेळेस त्या म्हटल्या, साहेब अहो तोंड सांभाळून बोलावं. अहो ते जे खाटावर दिसतोय ना, तो माझा 2 वर्षाचा मुलगा आहे. किती वर्षाचा? 2 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला भयंकर असा रोग झालेला आहे. परंतु कुठेतरी अमेरिकामध्ये एक प्रगतीशील डॉक्टर आहेत, डॉक्टर नितीन मांडगे सर महाराज. असं म्हटल्याच्या नंतर नितीन मांडगे सरांच्या डोळ्यात पाणी आलं आणि ते म्हटले, ताई अहो तुम्ही ज्या नितीन मांडगे साहेबांची वाट बघताय, ज्या नितीन मांडगे साहेबांना बोलवण्याची तुमच्यामध्ये ऐफत नाही ना, ज्या नितीन मांडगे सरांना तुमच्याकडे देण्याकरिता पैसे नाहीत ना, तो नितीन मांडगे तुमच्या समोर आज उभा आहे. कशामुळे? तर फक्त देवाचं नामस्मरण केल्यामुळे. म्हणून मागे पुढे उभा राहे सांभाळी, मागे पुढे उभा राहे सांभाळी,
आलिया आघात निवाराया मागे पुढे उभा राहे सबाळीत मागे पुढे उभा राहे सबाळीत आलिया आघात निवाराया आलिया म्हणून देवाचं नामस्मरण हे करत जा आणि जीवनामध्ये आल्याच्या नंतर कर्म हे चांगले ठेवा कारण कर्म हे देवाच्या बापाला चुकलं नाही बघा कर्मे दशरथे वियोगी मेला कर्मे श्रीराम वनवासी गेला कर्मे रावण क्षय पावला वियोग घडला सीता देवी महाराज बघा ज्यावेळेस 100 कौरव मेले ना त्यावेळेस धृतराष्ट्र एका कोपऱ्यात बसून रडत होता आणि भगवंत त्याच्याकडे गेले महाराज गेल्याच्या नंतर धृतराष्ट्राला सांगितलं की बाबा ज्या वेळेस दुर्योधन जन्माला आला ना त्यावेळेस रक्ताचा पाऊस पडला होता असं म्हटल्याच्या नंतर तुमचं इकडे लक्ष असू द्या असं म्हटल्याच्या नंतर महाराज दुर्योधन असं म्हटल्याच्या नंतर लोक सांगायचे की बाबा की याला मारून टाका हा अपशकुनी आहे परंतु आईने तसं केलं नाही महाराज आई ती आई असते तिनं काय केलं त्याला जिवंत ठेवलं परंतु दुर्योधन जेव्हा 16 वर्षाचा झाला ना त्यावेळेस तो आपल्या मामाच्या घरी गेला कुणाच्या घरी गेला कुणाच्या तुम्ही जाता ना जाते की नाही हा मग तोही गेला गेल्याच्या नंतर गेल्या पराक्रम केला महाराज आपले 100चे 100 मामा कुठे टाकले कैदखान्यामध्ये टाकले आणि महाराज तो त्यांचे एवढे हाल करायचा की गुन्हेगारांपेक्षा हाल करायचा त्यांच्या एकेकाच्या वाटेला 4-4, 5-5 हरभरे तो खायला द्यायचा आणि महाराज तगडे मामा 2च दिवसात लुकडे सुकडे झाले म्हणजे बघा किती हाल करत असेल महाराज आता शकुनी मामा जरा हुशार होता त्यानं काय केलं कैदखान्यामध्ये सभा घेतली आणि सांगितलं की बाबा तुमच्या सर्वांचे 4-4, 5-5 हरभरे आहेत ते मी खातो आणि जिवंत राहतो आता असं म्हटल्यानंतर त्या मधला एक जण म्हणाला अरे बाबा तू जर आमचे 4-4, 5-5 हरभरे खाल्लेस तर आम्ही मरून जाऊ त्यावेळेस शकुनी मामा म्हणाला की बाबा आशेनं तसे तुम्ही मरणार आहेत त्यापेक्षा मी जिवंत राहतो असं म्हटल्याच्या नंतर त्या मधला एक जण म्हणाला बाबा तू जिवंत राहून काय करणार त्यावेळेस शकुनी म्हणाला की त्याने जशी माझे 100 भाऊ मारले ना तसं मी त्यांच्या भावांना मारेन म्हणजे बघा शकुनी मामाचं सोडून दुर्योधन आता कुणाचंच ऐकत नव्हता महाराज ठरल्याप्रमाणे 5 पांडवांच्या हातातून 100 कौरवांचा मृत्यू झाला कशामुळे फक्त कर्मामुळे म्हणून केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले म्हणून कर्म चांगले ठेवा बघा एक शाहीर म्हणतात पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतय पाप करूनी पापी मन हे सैरा वैरा पळतय अन काय काय केलंस भल्या मानसा देवाला सारे कळतय अन काय काय केलंस भल्या मानसा देवाला सारे कळतय म्हणून तुकोबाराय काय म्हणतात की बाबा तू जर तुझ्या नामाचा विसर मला पडू दिला नाहीस आणि या गर्भवासाच्या दुःखातून वेगळं केलंस आणि मला कुणाचीच संगती नको फक्त काय दे संतांची संगती दे हेच तुकोबाराय अभंगाच्या नरगे मुक्तिदान संपदा 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 संपदा नरगे मुक्तिदान संपदा नरगे मुक्तिदान संपदा संपदा नरगे मुक्ति
संगती दे. काय म्हणतात? फक्त संतांची संगती दे. महाराज तुकोबाई का असं म्हणतात तर बघा, आता संसार हा कसा आहे, कसा आहे, दुःखाचा आहे महाराज. दुःख बांधवडी आहे हा संसार. संसार दुःख मूळ क्रांती नाही गोठे रात्र दिवस तळमा विश्रांती नाही गोठे रात्र दिवस तळमाळ कामक्रोध लोभासून कामक्रोध लोभासून पाठी लागले होणार काही संसार हा दुःखाचा आहे आणि या संसारामध्ये बाजार भरलेला आहे. या संसार नगरी बाजार भरला गे बाई. अजब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. जब झटका माए का डुबाया परमार्थ सबका. डुबाया परमार्थ सबका सबका. संसार हा दुःखाचा आहे, परंतु लोकांना म्हणलं ना की संसारात राहून परमार्थ करा महाराज, पण नाही. माझा तुकोबराई संसारात राहिले, परंतु कसं संसारी असावे असोनी नसावे. भजन करावे वेळोवेळा. परंतु शेजारच्यानं आपला ग्लास जरी नेला ना तरी तो दुसऱ्या दिवशी आपल्याला आठवण राहतो महाराज. परंतु म्हणलं ना देवाचं नामस्मरण करा, ते म्हणते ताई लक्षातच नाही राहत. म्हणजे कस काय राहत नाही बघा. एक प्रसंग सांगते, त्या अगोदर भजन करा विठ्ठल. विठ्ठला 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 विठ्ठला. बघा एक सांसारिक कुटुंब होतं आणि त्या कुटुंबामध्ये आजोबा, त्याचे 2 मुलं आणि त्या मुलाच्या 2. असं कुटुंब होतं महाराज. परंतु जे आजोबा होते त्यांना बोलता येत नव्हतं महाराज. आता बोलता येत नव्हतं, ते शेवटच्या स्टेपला आलेले होते. बोलता येत नव्हतं, परंतु म्हातारा एके दिवशी सकाळी सकाळी उठलं नुसती ऍक्शनच करायला लागली. आता कशी ऍक्शन करायची दाखवू का तुम्हाला? दाखवू का? हो का? दोनदा पुढं आणि एकदा माग, अशी ऍक्शन करायचं महाराज. आता पुढे केल्याच्या नंतर तुम्हाला काय वाटणार? असं केल्याच्या नंतर काय वाटणार? हंडा. आणि असं केल्याच्या नंतर मला सांगा, जी म्हाताऱ्याची बाज होती ती कुठे ठेवली होती? भिंतीच्या कडेला. महाराज असं केल्याच्या नंतर काय वाटणार? सोन्याचा हंडा भिंतीत लपवलाय असं वाटणार महाराज. आता वाटल्याच्या नंतर म्हाताऱ्याची बाज जी होती ती भिंतीच्या इकडच्या साईडला घेतली महाराज. ती भिंत पाडली, परंतु सोन्याचा हंडा सापडला नाही. आता म्हाताऱ्याची ऍक्शनच बंद व्हायना, तीही भिंत पाडली, अख्खं घर पाडलं, परंतु सोन्याचा हंडा काय सापडलाच नाही महाराज. आता गावातला व्यक्ती त्या ठिकाणी आला आणि म्हटला की एक डॉक्टर आहे, परंतु तो 1 तास बोलण्याचे किती लाख रुपये घेतो? 2 लाख रुपये घेतो महाराज. असं म्हटल्याच्या नंतर थोडी हाय गई केली महाराज. परंतु त्यामधला एक जण म्हणाला, एवढा मोठा सोन्याचा हंडा मिळतोय म्हणल्यावर 2 लाख रुपये घालायला काय हरकत? आता असं म्हटल्याच्या नंतर डॉक्टरांना बोलवल्याच्या नंतर डॉक्टर आले आणि एक पॉवरफुल इंजेक्शन दिल्याच्या नंतर महाराज आता म्हातारं लागलं ना बोलायला, परंतु म्हातारं काय बोलतय हे ऐकायला अख्खं गाव जमा झालं. आता तुम्हालाही चिंता पडली असेल की म्हातारं काय बोलला असेल. तर बघा, म्हातारं आपल्या मोठ्या सुनाला म्हणलं, अगं सकू, मागच्या गंगूबाईनं आपली 2 दिवस झालं गहू चळायची चाळणी नेली, ती अजून आणून दिली नाही, ती घेऊन ये असं तुला म्हणत होतो विठ्ठल. बघा अशी लोक असतात, संसारात राहून भजन करत नाहीत महाराज. परंतु तुकोबाराय काय म्हणतात, मला संतांची संगती हवी. कशामुळे? संतन के संग लागने, संतन के संग लागने
मेरी अच्छी बनेगी. बघा आता तुकोबाराय काय म्हणतात की बघा बरं सांगायचं झालं तर जसं एखादा थेंब जर शिंपल्यात पडला तर त्याचा मोती झाल्याशिवाय राहत नाही. जसं एखादा थेंब जर शिंपल्यात पडला त्याचा मोती झाल्याशिवाय राहत नाही, अगदी त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती जर माझ्या संतांच्या संगतीत गेला ना तर त्याचं कल्याण केल्याशिवाय माझे संत राहत नाहीत. आता तुम्ही जर म्हणाल ताई कस काय, तर बघा तुम्ही संतांची संगती सोडून दुर्जन माणसाची जर संगती कराल तर काय होतं, महाराज वाईटाची संगत लागते. परंतु दुर्जनाची जाऊ देऊ, तुम्ही एखाद्या दारुड्याची जर संगती केली तर काय होतं सांगू का? तुम्ही हो म्हणाला असाल तर सांगते, नाहीतर सांगू का? हा बघा असे 3 मित्र होते. किती होते? 3 मित्र होते महाराज. परंतु जे 2 होते ते कसे होते? दुर्जन होते. आणि जे 1 होता तो कसा होता? सज्जन होता महाराज. आता जो सज्जन होता ते त्यांना सांगायचा, अरे बाबांनो नका एवढी दारू पीत जाऊ, ही दारू शरीराला चांगली नाही. असं म्हटल्याच्या नंतर त्यामधला एक जण म्हणाला, अरे 1 घोट पिऊन तर बघ. तर हा म्हटला, नको बाबा माझी बायको मला घरात ठेवणार नाही. आता असं म्हटल्याच्या नंतर तेवढा आग्रह करायला लागले. मग हा म्हणला, बाबा एवढा आग्रह करतेत म्हटल्याच्या नंतर ह्या दारू मध्ये नक्कीच काहीतरी असणार. महाराज असं म्हटल्याच्या नंतर त्यानं पहिल्या दिवशी एक टोपण पेलं महाराज, दुसऱ्या दिवशी 2 टोपणं पेले, तिसऱ्या दिवशी, चौथ्या दिवशी अख्खी बाटलीच तोंडाला लावली. आता त्याला हे व्यसन लागलं महाराज. आणि हा घरी गेला, घरून आला आणि जे दुर्जन होते ते त्याला काय म्हणाले की बाबांनो आपण पार्टी करायची. आता हा म्हणला, ह्याला विचार पडला कशाची पार्टी करते. हा म्हणला, बाबांनो कशाची पार्टी करायची? त्यावेळेस ते म्हटले की आम्हाला तुझ्या घरचं काय खायचंय? बोकुड खायचंय. असं हे बोलून येतं. परंतु महाराज सांगते मी तुम्हाला, जर दारुड्याची संगती केली तर काय होतं बघा. बोकुड खायचंय म्हटल्याच्या नंतर हा म्हणाला, बाबांनो मी लोटांगण घालतो परंतु बोकुड मी आणणारच नाही, माझी बायको मला घरात ठेवणार नाही, तुमचं काय लावलंय तुम्ही? असं म्हटल्याच्या नंतर ते 2 जण म्हणाले, बाबा अरे बायको झोपल्याच्या नंतर आण. तर असं म्हटल्याच्या नंतर हा म्हणला ठीक आहे. आता घरी गेल्याच्या नंतर बायकोच्या पाय त्याला बसला महाराज, पाय दाबायला, पण बायको काय झोपायचं नावच घ्यायला. आता कशी तरी बायको झोपली. बायकोला वाटलं काहीतरी घोळे महाराज. बायको झोपली, हे ना बोकुड उचललं आणि गेला. पार्टी झाली. आला महाराज. आल्याच्या नंतर झोपला गपचीप. सकाळी जांभळी देत बाहेर येतोय तर काय, बोकुड दारातच महाराज. असं म्हटल्याच्या नंतर बोकुड दारातच. हे ना बायकोला आवाज दिला, बायको ए बायको, अगं बोकुड दारात कस काय? ती म्हटली, आपलं बोकुड दारातच असतंय. तेच तो म्हटला, अगं मला ती काही सांगू नको, बोकुड दारातच कस काय? ती म्हटली, अहो एवढी दारू पेलात की बोकुड दारात आहे की घरात ते सुद्धा माहिती नाही. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला, अगं ते मला काही सांगू नको, बोकुड दारातच कस काय? महाराज असं म्हटल्याच्या नंतर ती पण जरा हुशार होती. ती म्हणली, ते जाऊ द्या, रात्री शेजारच्या बाईचं काळ कुत्रा घेऊन कुठं निघाला होता? मला सांगायला बोकुड खाल्लं की कुत्रा खाल्लं. म्हणून जीवनामध्ये आल्याच्या नंतर संतांची संगती ही फार महत्वाची आहे. विठ्ठल आता सर्वांनी एकदा भजन करायचे. सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भजन करायचे. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला
विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाचं नामस्मरण हे करत जा. आणि भक्ती करताना कशी करायची? मनातून करायची. भक्ती कोणी केली? शबरी मातेने केली. कालच सांगितलं बघा. एवढी भक्ती केली की ज्यावेळेस प्रभू रामचंद्र शबरी मातेला भेटण्याकरिता आले ना, तेव्हा शबरी मातेला भेटण्याकरिता आले त्यावेळेस शबरी भानावर नव्हत्या. एवढी भक्ती केली. आणखीन कोणी केली? तर गोरोबा काकांनी केली. बघा, ज्यावेळेस गोरोबा काका भजन करीत होते त्यावेळेस गोरोबा काकांचं बाळ जे होतं ते चिखलाजवळ आलं होतं. बघा, आता संतांचं माहेर कोणतं? तर पंढरपूर. आणि या पंढरपुराच्या 22-23 कोसावरती बसलेलं तेरढोकी नावाचं गाव. त्या गावामध्ये भगवत भक्त गोरोबा काकांचा जन्म झाला. आता गोरोबा काकांना किती बायका होत्या? 2 बायका होत्या. एकीचं नाव होतं संती आणि एकीचं नाव होतं रामी. महाराज गोरोबा काकांचा असा संसार सुरळीत चालू होता. त्यांच्या घरी बाळरूप काही दिवसांनी बाळरूप खेळू लागलं महाराज. आणि त्या बाळाचं हसणं खिदळणं रडणं पाहून गोरोबा काका मनात संतुष्ट होतं. त्यांना त्या बाळाच्या प्रत्येक हालचालीमध्ये भगवान परमेश्वराचं अंश दिसत महाराज. आता एके दिवशी गोरोबा काका भजन करीत होते. देहभान विसरून गेले होते. नवलाची गोष्ट ऐक सखे बाई, कुंभाराने बाळ तुडविले पायी. महाराज गोरोबा काकांचं बाळ त्या चिखलामध्ये तुडवलं गेलं. एवढी भक्ती गोरोबा काकांनी केली. एवढंच नाही तर ज्या वेळेस गोरोबा काकांना आपले काही कारणास्तव आपले दोन्ही हात गमवावे लागले ना, त्यावेळेस गोरोबा काका जे होते त्यांचा संसार हा बिघडला होता महाराज. आणि त्यानंतर पोटमार होऊ लागली. आता त्यांचा संसार जो होता तो कशावर चालत होता? मडक्यावर चालत होता महाराज. चालत होता. मग मडके बनवायचे बंद पडले. परंतु गोरोबा काकांनी भक्ती काय बंद होऊ दिली नाही महाराज. गोरोबा काकांचे हात जरी गेले असले ना तरी गोरोबा काका भजन करत होते. आता भगवंताला गोरोबा काकांची दया आली. दया आल्याच्या नंतर भगवंत एका कुंभाराचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले. आल्याच्या नंतर रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, कुठं निघाले? त्यावेळेस भगवंत म्हणाले की कुंभाराच्या घरी चाललोय. त्यावेळेस रुक्मिणी आईसाहेब म्हणल्या, मीही येणार. आता असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणाले, तुला मी कसा दिसतो? कुंभार महाराज. मग भगवंत म्हणाले, हो मग कुंभारीन. महाराज झाल्या आडवं कुंकू लावलं, लुगडं नेसलं, झाल्या कुंभारीन. 2 पावलं पुढं जाणार तेवढ्यात गरुडजी आडवे आले. आल्याच्या नंतर कुठं निघाले जोडीनं असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणाले, बाबा आम्ही काही शॉपिंगला नाही, फिरायला नाही चाललो, कुंभाराच्या घरी मडके घडवण्याचं काम करण्यासाठी चाललोय. आता असं म्हटल्याच्या नंतर गरुडजी म्हणले, मीही येणार. मग भगवंत म्हणाले, तुला मी कसा दिसतो? कुंभारानी कुंभारी. महाराज असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणाले, बाबा कुंभार आणि कुंभारींच्या बरोबर कोण असतंय? गाढव. त्यावेळेस गरुडजी जरा विचारात पडली महाराज. परंतु त्यांना सांगितलं की गाढव. असं म्हटल्याच्या नंतर भगवंत म्हणाले, हो मग गाढव. झाले ना महाराज गाढव. निघाल्याच्या नंतर गोरोबा काकांच्या दारावरती गेले आणि कडी वाजवली महाराज. वाजवल्याच्या नंतर गोरोबा काकांनी दरवाजा उघडला. उघडल्याच्या नंतर विचारलं, कोण आहात तुम्ही? त्यावेळेस सांगण्यात आलं की मी पंढरपूरचा विठू कुंभार, थोडंसं काम मिळालं का? असं म्हटल्याच्या नंतर गोरोबा काका म्हटले, काम तर भरपूर आहे परंतु करण्यासाठीच कोणी नाही. ते बघा तिथं मडके बनवण्याचं सर्व साहित्य आहे. इथं चाक आहे. मडके बनवा, माती आणा, मडके बनवा, मडके भाजा आणि बाजारात जाऊन विका. सांगितलं महाराज. बरं ठीक आहे. आता गरुडजी मडके आणायला लागले. महाराज एके दिवशी माती आणण्याकरिता गेले आणि परत घेऊन आले माती. परंतु भगवंताला म्हणाले, भगवंता अरे अशी थोडी थोडी माती आणूस तर अख्खा मातीचा डोंगरच उचलून आणू का? आता असं म्हटल्याच्या नंतर भगवंत काय म्हणाले, अरे गाढवा आता काय माझं भांड फोडतोस की काय? थोडी थोडी माती आणायची, मडके बनवायचे आणि बाजारात जाऊन विकायचे. असं म्हटल्याच्या नंतर गरुडजी म्हणले, बाबा ठीक आहे. आता मडके बनवायला लागले. मडके बनवले. एके दिवशी भगवंताने एवढे सुंदर मडके बनवले आणि बाजारात विकण्याकरिता नेले. आता नेल्याच्या नंतर पहिलेच गिराईक लागलं महाराज.
एक म्हातारी आजी त्या ठिकाणी आली आणि मडकं असं टंग टंग वाजवून बघू लागली. कसं बघू लागली? असं मडकं वाजून बघू लागली महाराज. बघितल्याच्या नंतर भगवंत म्हणाले, अय म्हातारी, आग टंग टंग काय वाजवतीस? बिताडाला हान, फुटलं तर मग बोल. महाराज असं म्हटल्याच्या नंतर म्हातारीने पण मागचा पुढचा विचार नाही केला. केलाच नाही. महाराज म्हातारीनं असं मडकं धरलं आणि असं बिताडाला हाणल्याच्या नंतर महाराज मडकं काय फुटलं नाही, पण म्हातारीचं डोकं मातलं नक्की फुटलं. म्हणजे बघा, आता मला सांगा, ज्या मडक्याला भगवान परमात्म्याचा हात लागला असेल आणि ते जर मडकं फुटत असेल तर त्याला भगवान परमात्मा म्हणायचं तरी कसं हो? अहो बघा, आता बाजारात चर्चा सुरू झाली, सर्वांच्या डोक्यावर मडकेच मडके. महाराज त्यामधला एक जण म्हणाला, बाबांनो, अरे आज काय मडके फुकट वाटले की काय? सर्वांच्या डोक्यावर मडकेच मडके. असं म्हटल्याच्या नंतर बाजारात महाराज महिला मंडळांची रात्री सभा भरली. सभा भरल्याच्या नंतर त्यामधली एक जण म्हणाली, बाय 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 बाय, काय तो गोरोबा काकांचा कुंभार काय मडके बनवतो, मडके फुटत सुद्धा नाहीत. आता असं म्हटल्याच्या नंतर त्यामधला एक जण म्हणाला, अगं त्या कुंभाराचं सोड, त्याची कुंभारीन बघ काय भारी दिसती, चालती कशी, बोलती कशी. असं म्हटल्याच्या नंतर त्यामधला एक जण म्हणाला, अगं त्या कुंभाराचं सोड, त्यांचं गाढव बघ काय भारी दिसतंय, बाय बाय बाय. असं म्हटल्याच्या नंतर त्यामधला एक जण, आता मला सांगा, याला गाढवामध्ये काय दिसलं? त्यावेळेस हा म्हटला की आपले गाढव रात्री कीर्तन संपलं की वरडाय सुरू करतात, परंतु ह्यांचं गाढव वरडत देखील नाही. आता ही बातमी कुणाला कळाली? गोरोबा काकांना नाही हो, भगवंताला कळाली. आता भगवंत पळत कुणाकडे गेले की गाढवाकडे गेले आणि गाढवाला म्हणाले, अय गाढवा, अरे वरडत जा की. त्यावेळेस गाढवानं वरडाय सुरू केलं. त्यावेळेस भगवंत म्हणाले, असं नाही, मधातून वरडत जा. म्हणजे बघा, एवढी भक्ती केली, मग तुम्ही हा मी करायला काय हरकत आहे? विठ्ठल आता तुम्ही ज्या भगवंताची भक्ती करणार आहे तो कोण आहे? कोण आहे? या जगाचा पाटील आहे बघा. जंबूया दीपा माझी एक पंढरपूर गाव, धर्माचे नगर देखा, विठो पाटील त्याचे नाव. चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ चला जाऊ तया ठाया, काही भोजन मागाया. हे विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. विठोबाचा धर्म जागो, त्याचे चरणी लक्ष लागो. एवढं नामस्मरण. तू कोण आहे? या जगाचा पाटील आहे. आता सर्वांनी वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार भजन करायचंय. ज्यांना मी दिसते व मला जे दिसतात त्या सर्वांनी हातावरती घ्यायचेत, कारण आजच्याच दिवस भजन करायचे. उद्यापासून रात्री तुम्हाला कुणीच म्हणणार नाही की भजन करा म्हणून. सर्वांनी हातावरती घ्यायचे. घ्या हातावरती, सर्वांनी घ्या, तिकडचे पण सर्वांनी हातावरती घ्या. कट्टेवरचे वाटेवरचे सर्वांनी हातावरती घ्या. रखुमाई विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा महाराज एक सांगू का? हात वरती घ्यायचं सर्वांना सांगावं लागतं, परंतु हात खाली घ्या म्हणायचं कोणालाच सांगावं लागत नाही. असो, तुम्ही माझ्या अंतःकरणातले भाव ओळखले. आता बघा, एवढं सुंदर नामस्मरण केलं. आता माऊलीचं जीवनपट जर आपण पाहिला गेलो तर अक्षरशः डोळ्यात पाणी येईल. अहो, आपण त्यांना माऊली म्हणतो
काय म्हणतो? माऊली म्हणतो, जगाची आई म्हणतो. अरे ज्या माऊली ज्ञानोबरायांना, माझ्या या माऊली ज्ञानोबरायांना समाजातील दूषित विचारांच्या लोकांनी आई वडिलांचं प्रेम मिळू दिलं नाही, त्याच माऊली ज्ञानोबा आहे. त्याच माऊली ज्ञानोबरायांना आज संपूर्ण विश्व आई म्हणतंय. का म्हणतंय? कारण माऊलींनी तेवढे उपकार या समाजावर केलेत महाराज. बघा, ज्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांचे वडील विठ्ठलपंत यांना संन्यास आश्रमामधून ग्रह आश्रमामध्ये प्रवेश केला, त्यानंतर त्यांना वाईट टाकलं. त्यानंतर त्यांना झालेली 4 अपल, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई यांना संन्यासाची पोरं म्हणून त्यांचा तिरस्कार केला महाराज. माऊली जर आळंदीमध्ये गेली ना तर त्यांना इंद्रायणीला शिव दिलं जात नव्हतं, आंघोळ करू दिली जात नव्हती. का? तर इंद्रायणी बाटेल म्हणून. अहो, ज्यावेळेस माऊली भिक्षा मागण्याकरिता आळंदीमध्ये गेले ना, त्यावेळेस माऊली ज्ञानोबरायांच्या झोळीत कुणी चिखल टाकत, कुणी शेण टाकत, परंतु महाराज कधी नाही ते एके दिवशी निवृत्तीनाथांना मांडे खाण्याची इच्छा झाली आणि निवृत्तीनाथांनी मुक्ताबाईला सांगितलं, मुक्ता, अगं मला मांडे खायचेत ग. त्यावेळेस मुक्ताबाईंनी आता मांडे करिता लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू थोड्या थोड्या भिक्षेमधून मिळाल्या होत्या, परंतु मांडे भाजण्याकरिता काय हवं? खापर हवं महाराज. म्हणून मुक्ता तडकन उठली, गावच्या कुंभाराकडे गेली. गेल्याच्या नंतर तिनं आता आनंदित झालेल्या कुंभारानं विचारलं की बाबा कशा करता येणं केलं? त्यावेळेस मुक्ता म्हणते की निवृत्तीनाथांना मांडे करून द्यायला खापर हवे. असं म्हटल्याच्या नंतर गोरोबा काका असं म्हटल्याच्या नंतर ते म्हटले की ते बघ तिथं लय पडला, तुला जे हवंय ते घेऊन जा. आता मुक्ताबाईने खापर उचललं, परंतु हे सर्व कोण ऐकत होतं? विसोबासाठी ऐकत होता महाराज. तो त्या ठिकाणी आला आणि आल्याच्या नंतर मुक्ताला विचारलं, काय ग पोरी, कशाला हवंय खापर? त्यावेळेस मुक्ता म्हणते, निवृत्तीनाथांना मांडे करून द्यायला हवे. त्यावेळेस विसोबा काका म्हणाले की बाबा आता भीक मागून खायचं सोडून आता मांडे करून खायलाच वाटतं. असं म्हटल्याच्या नंतर मुक्ताच्या हातातून खापर घेतला आणि खाली टाकलं महाराज आणि कुंभाराला सांगितलं, हे बघ रे, हिला जर खापर देशील तर याद राख, गाठ माझ्याशी आहे. असं म्हटल्याच्या नंतर आता कुंभारालाही तिची दया आली, परंतु काय झालं, त्याचा हे नाईलाज होता महाराज. आता मुक्ता हिरमुसल्या मनाने घरी गेली महाराज. गेल्याच्या नंतर ज्ञानदादाला व निवृत्तीनाथांना तिनं सर्व सांगितलं महाराज आणि मुक्ता रडायला लागली. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले, मुक्ता अगं रडू नको ग, तू काय कर, माझ्या पाठीवर मांडे भाज. असं म्हटल्याच्या नंतर मुक्ता म्हणते, ज्ञानदादा अरे काहीतरीच काय म्हणतोस, तुझ्या पाठीवर मांडे भाज. त्यावेळेस ज्ञानोबराय म्हणाले, गंमत आहे बघ. मग ज्ञानोबरायांनी आपली पाठ मुक्ताबाईच्या चुलीवरती उघडी केली महाराज. पाठ लालबुंद झाली. मुक्ता आश्चर्याने पाहायला लागली आणि ज्ञानोबराय म्हणाली, मुक्ता अगं ये मुक्ता, पाहतेस काय, मांडे भाज ना. त्यावेळेस ज्ञानोबरायांनी मांडे भाजले. त्यावेळेस मुक्ताने मांडे भाजले महाराज. सर्वांनी तृप्तीचा ढेकर दिला आणि आता विसोबासाठी एका फडीतून पाहत होता महाराज. तो त्या ठिकाणी आला आणि म्हणाला, तो आला होता कशासाठी? तर ज्ञानोबरायांची कशी फजिती होते हे पाहण्याकरिता आला होता. परंतु ही मांडे भाजण्याची पूर्व पद्धत पाहून तो लज्जित झाला. ज्ञानोबरायांच्या चरणावरती मस्तक टेकवलं आणि सांगितलं, ज्ञानोबराय, हो ज्ञानोबराय, अहो मी मुदमती तुम्हाला ओळखू शकलो नाही हो. परंतु ज्ञानोबराय म्हणाले की विसोबा काका, अहो तुम्ही मुळीच चुकला नाहीत हो, खऱ्या ज्ञानाचा लोप या समाजातून झालेला आहे. अहो असं म्हटल्याच्या नंतर त्या विसोबा काकाने ज्ञानोबरायांचे हे ऋण मानले महाराज. आणि पुढे जाऊन ज्ञानोबराय म्हणाले की तुम्हाला आता बरं काय आणि वाईट काय हे कळालं आहे ना, मग इथून तुमच्या परमार्थ मार्गाला सुरुवात करा महाराज. असं म्हटल्याच्या नंतर विसोबा काकांनी देहाचा योगशास्त्राचा अभ्यास केला आणि ज्ञानोबरायांचे हे ऋण मानले. कशामुळे? तर फक्त ज्ञानोबरायांनी, आता मला सांगायचंय काय, तर ज्ञानोबरायांनी या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू उदार माझा ज्ञानेश्वर, कृपाळू माझा ज्ञानेश्वर, कृपाळू
कृपाळुदार ज्ञानेश्वर कृपाळुदार ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर कृपाळुदार माझा ज्ञानेश्वर तया नमस्कार वारंवार तया नमस्कार वारंवार न पायाचे कुळाचा विचार न पायाचे नमस्कार वारंवार नमस्कार वारंवार न पायाचे कुणाचा विचार न पायाचे कुणाचा विचार माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी या विश्वाच्या कल्याणासाठी पसायदान मागितलं. बघा, स्वतःसाठी मागितली जाते ती भीक, परिवारासाठी मागितली जाते ती भिक्षा, समाजासाठी मागितलं जाते ते दान, आणि या विश्वाच्या कल्याणासाठी माझ्या माऊली ज्ञानोबरायांनी मागितलं ते म्हणजे पसायदान, ते म्हणजे पसायदान. अहो, ज्याला आज या जगात कोणी नाही ना, त्याला फक्त माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या एकदा आळंदीला जा आणि माझ्या माऊली ज्ञानोबरायांच्या चरणावरती एकदा डोकं ठेवा. तुमचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. बघा, जसं ज्याला कोणी नाही ना, जसं लाही लाही जीवाला झाड देत रे सावली, जसं लाही लाही जीवाला झाड देत रे सावली, आणि ज्याला नाही ना जगी कोणी, त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली, त्याला माझी आळंदीची ज्ञानराज माऊली. आता तुकोबाराय काय म्हणतात, तू जर तुझ्या नामाचा विसर मला पडू दिला नाहीस आणि या गर्भवासाच्या दुःखातून जर वेगळं केलंस ना, तर हेच तुकोबाराय तुका मन गर्भवासी तुका मन गर्भवासी तुका मने गर्भवास तुका मन गर्भवास तुका मन गर्भवास तुका मन गर्भवास तुका मने गर्भवास तुका मने गर्भवास सुखे घाला व्यामासी सुखे घाला व्यामासी गुण गाईन आवडी आवडी गुण गाईन सुखे घाला व्यामासी सुखे घाला व्यामासी गुण गाईन आवडी गुण गाईन आवडी समाधी सर्व जोडी ही समाधी सर्व जोडी हे माझे सर्व गोडे माझी सर्व गोड इथं माझी सर्व जोडे
हीच माझी सर्व जोडी गुण गायला आवडी आवडी गुण गायला आवडी आवडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. बघा आपल्या कीर्तनाची नियोजित असणारी वेळ ही जवळपास संपत आलेलीच आहे. परंतु माझं तुम्हाला सांगणं असेल की दादांनो, माझं तुम्हाला दोन गोष्टी सांगणं असतील की आपल्या मुलांवरती संस्कार हे योग्य ते लावा. संस्कार कसे असावे तर माझ्या साहेबांनी माझ्या छत्रपती शिवाजी राजांवरती संस्कार केले असे असावे. बघा ज्या वेळेस गावामध्ये तमाशाचा तंबू आला होता ना, त्यावेळेस शिवाजी महाराजांचे सर्व सवंगडी तमाशा पाहायला निघाल्याच्या नंतर राजे मासाहेबांकडे गेले आणि म्हणाले की मासाहेब, अहो मासाहेब, तमाशाचा तंबू म्हणजे काय हो? त्यावेळेस मासाहेबांनी उत्तर दिलं, अहो राजा, तुम्हाला बाया नाचवणारा नाही तर बाया वाजवणारा राजा व्हायचंय. एका शब्दात माझे राजे घडले. बघा गिरशी खरी गिरशी खरी गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. उगवला 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 तारा तिमिर हला गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तिमिर हला गरजा शिवाजी राजा. हो उगवला तारा तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. गिरटा परी लहरी भगवा ध्वजा गिरशी खरी गिरटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा. उगवला 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 तारा तिमिर हला गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. युगायुगाचा गडकंधार यवन चाकरी करी सरदार. यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार. युगायुगाचा गडकंधार यवन चाकरी करी सरदार. यवन चाकरी करी सरदार यवन चाकरी करी सरदार. मराठी मरदा होऊन कुर्ता मराठी मरदा होऊन कुर्ता छाटाड्या शत्रूच्या भुजा आव छाटाड्या शत्रूच्या भुजा. छत्रपती शिवाजी महाराज की संभाजी महाराज की धर्म की. उगवला तारा तिमिर हला गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. उगवला तारा तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. तुम्ही राहा गरजा शिवाजी राजा. आता विजेचा संचार होणार आहे बरं का. इंद्रजिमी जंब पर बाणू बसू अंब पर रावणाचा दंब पर रघुकुल राजा है. इंद्रजिमी जंब पर बाणू बसू अंब पर रावणाचा दंब पर रघुकुल राजा है. पौर्णमारी पर संभुरती ना पर जोधांध्र पर राम तुझ राजा है. दावाद्रु दुंड पर सीतामृग दुंड पर भूषण भी दुंड पर. जय श्रीवाज है. जय जय मृगराज है. जय जय हंस पर कानजिमी कंस पर जो मालिक वंश पर शेर शिवराज है. जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. हरा हरा. महादेव. असे संस्कार असावे महाराज. बघा एक दृष्टांत सांगून जाईन 2 मिनिटं. एक सुखी आणि छोटस कुटुंब होतं महाराज. त्या कुटुंबामध्ये आई वडील व त्यांचा मुलगा असे 3 जण राहत होते महाराज. परंतु काही कारणास्तव त्यांच्या वडिलांचा काय झाला, अपघात झाला आणि ते वडील काय झाले, ऑफ झाले, म्हणजे मरण पावले. मरण पावल्याच्या नंतर आता त्यांच्या घरावरती दुःखाचा डोंगर हा कोसळला महाराज. आता जी आई होती
तिनं ठरवलं की आपल्या मुलाचा सांभाळ करायचा महाराज, त्याला मोठी नोकरी लागायची. ठरवलं महाराज. आता जी आई होती ती लोकांच्या घरी भांडे घासायची, धुणं करायची. परंतु आता मुलगा 12वीला गेला आणि चांगल्या मार्काने पास झाला. आता त्याला अमेरिकामध्ये नोकरी लागली. अमेरिकामध्ये गेला आणि 2-3 महिने झाले तिकडेच लग्न केलं महाराज. लग्न केल्याच्या नंतर आपल्या आईला अमेरिकामध्ये बोलवून घेतलं. बोलवलं महाराज. ती आई तिथं आल्याच्या नंतर राब राबायची महाराज, कष्ट करायची, लोकांच्या घरी भांडे धुणं करायची. परंतु त्या आईला काही कारणास्तव टीबी सारखा भयंकर रोग झाला महाराज. रोग झाला आणि त्या आईचे डोळे गेले महाराज, खोकला. परंतु जी बायको होती ती आपल्या मुलाला म्हणायची की तिला घराच्या बाहेर काढा. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हटला, अगं वेडी झालीस की काय? जिने माझा सांभाळ केला, जिने मला स्वतःपेक्षा जास्त जपलं, तिला मी घराच्या बाहेर काढू? असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला, ती म्हटली नाही तर ती तरी घरात राहील, नाही तर मी तरी नाही, मी घर सोडून जाते. असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला, बाई थांब मी तिला काढतो. ती म्हटली, तिला कुठेतरी सोडून या. आता असं म्हटल्याच्या नंतर तो म्हणला, तो आईकडे गेला. आईला म्हणाला, आई ए आई, अगं झोपलीस का ग? त्यावेळेस आई म्हणते, नाही रे बाळा. तो म्हणतो, आई चल तुला मी दवाखान्यात नेतो, आवरून बस. तो गाडी आणण्याकरिता गेला महाराज. गेला आणि गेल्याच्या नंतर ती आई रडत होती. का? कारण तिने सर्व बोलणं ऐकलं होतं महाराज. तो गाडी घेऊन आला. आईच्या हाताला धरलं आणि आईला घेऊन गेला. घेऊन गेल्याच्या नंतर एका जंगलाच्या बाहेर गाडी उभा केल्याच्या नंतर आईला म्हणाला, आई चल ग, आता 2-3 किलोमीटर आपल्याला कसं जायचंय? चालत जायचंय. असं म्हटल्याच्या नंतर तो आईला घनदाट जंगलामध्ये घेऊन गेला. परंतु आई चालत होती ना, चालत असताना झाडाची हिरवी पानं खाली टाकून चालायची. का? बघा. गेल्याच्या नंतर तो म्हणला, आई तू इथंच थांब, आता मी काय करतो, तुला गोळ्या औषधं घेऊन येतो. त्यावेळेस ती आई म्हणते, बाळा ए बाळा, अरे मला माहिती रे तू मला आता इथंच सोडून जाणार आहेस, परंतु वाटाने आता अंधार पडणार आहे आणि त्या जंगलामध्ये खूप मोठे मोठे प्राणी असतील. तू काय कर, मी झाडाची हिरवी पानं खाली टाकून चालत आलेली आहे, तू त्या पानाच्या वाटेने जा. असं म्हटल्याच्या नंतर तो गेला महाराज. परत आलाच नाही. ती आई म्हणत होती, माझ्या खुशीतला असून तू बाळ, माझ्या जीवाचा बनला तू काळ, मी तुला पाहून प्राण सोडिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले, मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा, तुने नाही पाणी पाजिले. म्हणजे बघा, असे संस्कार तुम्ही करू नका. मुलांवरती योग्य ते संस्कार लावा, आई वडिलांची सेवा करा. आता झालेली सेवा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी व तसेच माझ्या गुरुवरायांच्या चरणी हरिभक्त परायण दीपकजी महाराज सुद्रिक पाटील व तसेच भागवताचार्य कीर्तनकार अनिताताई महाराज सुद्रिक पाटील यांच्या चरणी समर्पित करते. तसेच ज्यांच्या बोटाला धरून मी चालायला शिकले असे असणारे माझे आई वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याही चरणी समर्पित करते. आणि ज्यांनी माझ्या कीर्तनात रंग भरवण्याचं काम केलं असे असणारे गायनाचार्य आणि मृदुंगाचार्य असतील, विशाल दादा असतील, त्यांचेही मनापासून आभार. आता तुम्ही मला लांबी राहिला, तुमचेही मनापासून आभार. आता झालेली सेवा एकदा माऊली ज्ञानोबरायांच्या चरणी समर्पित. ज्ञानेश्वर